आमच्या प्रिय बंधू भगिनींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रम समोर स्वागत करीत आहे. माझी गाडी बघा, ते रामेश्वरमच्या पाबन पुलातून आता जात आहे, जोराने गाडी जात आहे. चला आज वचन पाहूया. योहान 16:24 येशूनं म्हटलं, अहो तुम्ही आत्तापर्यंत माझ्या नावाने काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला असं भेटेल, तुमचा आनंद भरपूर होईल. हो, आपण मागणे कमी आहे. येशूने म्हटलं, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल मी ते करेल. योहान 14:14 एक गोष्ट सांगतो. योहान 2 पहिल्या वचनापासून वाचत आहे. तिथे गाना नावाच्या गावामध्ये एक लग्न ठरलं होतं. त्या लग्नामध्ये येशू ख्रिस्त आणि त्या शिष्य आणि येशूची आई सर्व गेले होते. आणि लग्न संपले, सर्वांना आता जेवण वाढत आहे. इतक्यात येशूच्या आई मरियम म्हणून म्हणाली, अहो त्यांना धाकस नाही आहे, धाकस कमी पडलेलं आहे. तर येशूने म्हटलं, माझा वेळ आला नाही बाबा, ग बस. पण येशूच्या आई मरियमने म्हटलं नौकरांना, बघा तो जे काय सांगेल ना ते करा, काही प्रश्न विचारू नका. थोड्या वेळानंतर येशूने म्हटलं नौकरांना बघून, जा त्या मटक्यामध्ये पाणी भरा. तिथे 6 मटके होते, मोठं मोठं मटके, 3-2 असं कळस पाणी भरणारे. त्याने गच्च भरल्यानंतर येशूने म्हटलं, आता याला घेऊन जा, जे जेवण वाढत आहे ना त्याच्याकडे द्या म्हटलं. आणि ते जेवण वाढणारा पहिलं त्याला चाकून पाहिलं, त्या दाखरसाला, ओ बाप रे, किती स्वाद, किती टेस्ट आहे बघा. त्यांनी त्या नवऱ्याला बोलवलं, वराला बोलून म्हटला, एवढं चांगलं दाखरस आता पण कुठं ठेवलं होतं बाबा. माणसं तर पहिलं चांगलं दाखरस देतात, नंतर जिनोस देतात. तू तर मस्त दाखरस दिला, पण दाखरस कुठून आला हे फक्त नौकरांना माहीत होतं. पहा, मागायचे त्यांनी मागितलं तर कोणाकडं, येशूकडं मागितलं. आणि दुसरं माणसाकडं मागितलं ते म्हटलं असतं काय तर बघूया म्हटलं असतं. पण येशूकडे तुम्ही मागा, बघा थोडंसं दाखरस हवं होतं, पण त्यांनी 6 मटके भरून दिलं. तुमच्या जीवनात सुद्धा असा आशीर्वाद देईल. कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये आला, आमच्यासाठी आपला जीव दिला, आमच्या पापाला वधस्तंभावर खिळवून घेतला आणि तिसरा जिवंत उठला. आत्मजिवंत परमेश्वर आहे. आपण प्रार्थना करूया. होय तर बाप्पा, धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाने मागितलं तर आम्हाला एवढं भरपूर देतो की आमचा आनंद पण भरपूर होईल. त्या लग्नाच्या घरामध्ये दाखराची कमी पडली, पण तुझं 6 मटकं भरून दिलं. आज पण येशू तुझ्या नावाने जे काय मागतात प्रभू, पाप क्षमा मागतात, ते सर्व पाप क्षमा करून टाक प्रभू. शांती पाहिजे, शांती नदीसारखं वाहू दे प्रभू. घरामध्ये, जीवनामध्ये सर्व आशीर्वाद देऊ दे. विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.